डॉक्टरांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, यांच्याकडे फक्त 3 दिवस उरले आहेत. हे ऐकताच पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्या अश्रूंच्या मागे दडलं होतं एक असं गुपित, जे तिच्या संसाराचा शेवट करू शकत होतं. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देणारा नवरा, बाहेर उभी रडणारी मुलगी आणि एका अनोळखी नंबरवरून आलेला एक मेसेज. जर अभिजित वाचला तर तुझं सर्वात मोठं गुपित जगासमोर येईल. तो मेसेज कोणी पाठवला? पत्नी कोणतं सत्य लपवत होती? आयसीयूमध्ये घुसून अभिजितला मारण्याचा प्रयत्न कोणी केला? आणि शेवटी अनेक वर्षांनी समोर आलेला तो वृद्ध माणूस कोण होता, ज्याने स्वतःला अभिजितचा खरा वडील म्हटलं? या कथेचा शेवट तुम्हाला अक्षरशः हादरून सोडेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक मिनिटाला एक नवीन रहस्य उलगडणार आहे. रात्रीचे 9:30 वाजले होते. शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अभिजित देशमुख आपल्या बंगल्याच्या गच्चीवर उभा राहून पावसाकडे पाहत होता. पावसाचे थेंब जमिनीवर पडत होते, पण त्याच्या मनात मात्र एक वेगळीच शांतता होती. खाली बागेत त्याची 8 वर्षाची मुलगी अन्वी पावसात भिजत खेळत होती. बाबा या ना, किती मजा येते, ती मोठ्याने आनंदात बोलत होती. अभिजित हसला. त्याने हात हलवला आणि खाली उतरला. पत्नी स्वाती दारात उभी होती. अन्वी, पुरे आता थंडी वाजेल. अगं लहान आहे अजून. अभिजित म्हणाला, लहानपण परत येत नाही. अन्वी धावत आली आणि वडिलांच्या गळ्यात पडली. बाबा, उद्या शाळेत माझा डान्स आहे, तुम्ही नक्की यायचं हां. मी जगात कुठेही असलो तरी माझ्या परीसाठी नक्की येईल. स्वातीने हसत पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू फार वेळ टिकलं नाही. जेवण सुरू असतानाच अभिजितचा फोन वाजला. सर, पुण्याच्या प्लांटमध्ये मोठा अपघात झाला आहे. अभिजित ताबडतोब उठला. मी लगेच निघतो, स्वाती म्हणाली. आत्ता? इतक्या पावसात? शेकडो कामगार माझी वाट पाहत आहेत. मी गेलो नाही तर त्यांना धीर कोण देणार? अन्वीने बाबांचा हात धरला. लवकर या, नक्की. तो घराबाहेर पडला आणि हाच त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा वळण ठरणार होता. रात्री 11 वाजता हायवेवर मुसळधार पाऊस सुरू होता. अभिजितची कार वेगाने पुढे जात होती. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा चालक अचानक नियंत्रण गमावतो. क्षणात धाड! भयानक आवाज झाला. कार 3 वेळा पलटी झाली. संपूर्ण रस्ता काचांच्या तुकड्यांनी भरून गेला. लोक धावत आले. अभिजित बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. कोणीतरी तातडीने ॲम्ब्युलन्सला फोन केला. रात्री 12:30 वाजता स्वातीचा फोन वाजला. मॅडम, अभिजित सरांचा अपघात झाला आहे. त्यांना जीवनदीप हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. फोन हातातून निसटला. ती घाबरून हॉस्पिटलकडे धावली. अन्वीही रडत होती. आई, बाबांना काही होणार नाही ना? स्वातीने तिला मिठी मारली. काही होणार नाही, पण तिच्याही मनात भीतीच होती. सकाळचे 4 वाजले. ऑपरेशन तब्बल 5 तास चाललं. शेवटी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर, माझे मिस्टर कसे आहेत? डॉक्टर शांतपणे म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालं आहे. पण काय डॉक्टर? त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. पुढचे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जर या 3 दिवसात शुद्ध आली नाही तर त्यांना वाचवणं खूप कठीण होईल. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अन्वी डॉक्टरांचा हात धरून म्हणाले, अंकल, माझे बाबा बरे होतील ना? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. सर्वजण आयसीयूच्या बाहेर बसले होते. तेवढ्यात एक 60 वर्षाचा वृद्ध माणूस शांतपणे हॉस्पिटलमध्ये आला. त्याने दुरून अभिजितकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वतःशीच पुटपुटला, अभिजित, मी इतक्या वर्षांनी तुला शोधलं, पण देवाने ही वेळ का आणली? तो कोण होता? अभिजितशी त्याचा काय संबंध होता? आणि त्याने हे का म्हटलं? हे अजून कुणालाच माहीत नव्हतं. त्याच वेळी आयसीयूमध्ये बेशुद्ध पडलेल्या अभिजितच्या हाताचं बोट हललं. मॉनिटरचा बीप अचानक वेगाने वाजू लागला. डॉक्टर धावतात आले आणि बाहेर उभ्या असलेल्या स्वातीच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. जर अभिजित वाचला
तर तुझं सर्वात मोठं गुपित जगासमोर येईल. स्वातीचा चेहरा पटकन पांढरा पडला. ICUच्या बाहेर अचानक गोंधळ उडाला. मॉनिटरचा बीप जोरात वाजू लागला. डॉक्टर आणि नर्स धावत आत गेले. स्वाती, अन्वी आणि घरचे सर्वजण दाराबाहेर उभे राहून देवाला प्रार्थना करू लागले. 5 मिनिट, 10 मिनिटं, 15 मिनिटं, प्रत्येक सेकंद जणू तासासारखा वाटत होता. शेवटी डॉक्टर बाहेर आले. घाबरायचं कारण नाही, त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण अजूनसुद्धा आलेली नाही. स्वातीने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिच्या मनात दुसरीच भीती होती, कारण तिच्या मोबाईलवर आलेला मेसेज अजूनही स्क्रीनवर दिसत होता. जर अभिजित वाचला तर तुझं सर्वात मोठं गुपित जगासमोर येईल. ती घाबरून आजूबाजूला पाहू लागली. हा मेसेज कोणी पाठवला असेल. तिने लगेच त्या नंबरवर फोन लावला. फोन बंद होता. दुसरीकडे हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये तोच वृद्ध माणूस शांतपणे चहा पीत बसला होता. त्याचं नाव होतं गजानन काका. ते अभिजितकडे प्रेमाने पाहत होते. तेवढ्यात माधव नावाचा एक माणूस त्यांच्याजवळ आला. काका, इतक्या वर्षांनी तुम्ही त्याला भेटायला आलात? गजानन काकांच्या डोळ्यात पाणी आलं. हो, पण मला भीती वाटते, सत्य समजलं तर त्याचं आयुष्य बदलून जाईल. माधव म्हणाला. आता तरी त्याला सगळं सांगायला हवं. गजानन शांत झाले. योग्य वेळ अजून आलेली नाही. स्वाती एकटीच हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभी होती. तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला. यावेळी नंबर अनोळखी नव्हता. तो होता रोहन. स्वातीने घाबरत फोन उचलला. किती वेळा सांगितलंय मला फोन करू नकोस? रोहन हसला. का? नवरा अजून जिवंत आहे म्हणून? स्वाती रागाने म्हणाली. शांत बस, हॉस्पिटलमध्ये आहे मी. रोहनचा आवाज गंभीर झाला. ऐक, अभिजित वाचला तर आपलं सगळं संपेल. तू काळजी करू नकोस. मला तुझ्यावर विश्वास नाही. स्वातीने फोन कट केला. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. फ्लॅशबॅक 3 वर्षापूर्वी. अभिजित सतत व्यवसायाच्या कामात व्यस्त असायचा. स्वातीला वाटायचं की तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. याच काळात तिची ओळख रोहनशी झाली. सुरुवातीला मैत्री, नंतर जवळीक आणि मग एक मोठी चूक. काही महिन्यांनी स्वातीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने रोहनशी सर्व संबंध तोडले, पण रोहनने त्यांच्या दोघांचे फोटो आणि चॅट जपून ठेवले होते. तो वेळोवेळी तिला ब्लॅकमेल करू लागला. स्वाती भीतीमुळे गप्प राहिले. अभिजितला याची काही कल्पनाच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वीने बाबांसाठी एक छोटंसं कार्ड बनवलं. त्यावर लिहिलं होतं, बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा. मला अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत. लव यू. नर्सने ते कार्ड अभिजितच्या उशाजवळ ठेवलं. बेशुद्ध अवस्थेतही अभिजितच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक अश्रू ओघळला. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कदाचित त्यांना आपल्या मुलीचा आवाज ऐकू जातोय. त्या रात्री गजानन काका हॉस्पिटलच्या मंदिरात बसले होते. त्यांनी खिशातून एक जुना लिफाफा बाहेर काढला. त्यात एक जन्मदाखला, एक जुना फोटो आणि काही कागदपत्र होती. ते स्वतःशीच म्हणाले, अभिजित, तू शुद्धीवर आलास की हे सत्य मी तुला सांगणारच. मध्यरात्री ICUमध्ये अचानक अभिजितचा हात पुन्हा हलला. यावेळी त्याने हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर धावत आले. अभिजितच्या ओठांवर एकच शब्द बाहेर पडला, बाबा. डॉक्टर थक्क झाले, कारण अभिजितचे वडील तर 20 वर्षापूर्वी मृत्युमुखी पडले होते. मग तो बाबा म्हणून कोणाला हाक मारत होता? ICUमध्ये अचानक शांतता पसरली होती. डॉक्टरीने अभिजितच्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश टाकला. त्याच्या पापण्या हलत होत्या. मिस्टर अभिजित, माझा आवाज ऐकू येतोय का? अभिजितने डोळे पूर्ण उघडण्याचा प्रयत्न केला. त्याचे होठ थरथरत होते. तो पुन्हा हळू आवाजात म्हणाला, बाबा. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. नर्सने लगेच स्वातीला बोलवलं. स्वाती धावत ICUमध्ये आली. अभिजित, मी आले. पण अभिजितने तिच्याकडे पाहिलंच नाही. तो जणू कोणाला तरी शोधत होता. तेवढ्या दाराजवळ उभे असलेले गजानन काका पुढे आले. अभिजितची नजर त्यांच्यावर पडली. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. अभिजितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डॉक्टर म्हणाले, रुग्णाला जास्त ताण देऊ नका. त्यांची स्मरणशक्ती अजून पूर्णपणे परत आलेली नाही. सर्वजण बाहेर गेले. फक्त गजानन काका काही क्षण तिथे थांबले.
त्याने अभिजितच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, मी आलोय. अभिजित काहीच बोलू शकला नाही. त्यांच्या डोळ्यात फक्त प्रश्न होते. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये स्वाती गजानन काकांजवळ आली. माफ करा, तुम्ही कोण? गजानन काका हसले. योग्य वेळ आली की सगळं समजेल. पण तुम्ही अभिजितला बाळा का म्हणालात? गजानन काहीच बोलले नाहीत. ते निघून गेले. स्वातीच्या मनात शंका वाढू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आली. तिथे काळ्या रंगाची कार उभी होती. रोहन त्यातून खाली उतरला. तू इथे कसा? रोहन हसत म्हणाला, तुझी विचारपूस करायला कोणी पाहिलं तर? मला त्याची पर्वा नाही. त्याने मोबाईल काढला. त्यात स्वाती आणि त्याचे जुने फोटो होते. जर अभिजित पूर्ण बरा झाला तर हे फोटो त्याच्यापर्यंत पोहोचवायला मला 2 मिनिटंही लागणार नाही. स्वाती घाबरली. काय हवंय तुला? रोहन शांतपणे म्हणाला, 50 कोटी रुपये. काय? हो, नाही तर तुझा संसार संपला समज. त्या दिवशी संध्याकाळी अन्वीने आईला पार्किंगमध्ये रोहनसोबत बोलताना पाहिलं होतं. तिने विचारलं, आई, तो काका कोण होता? स्वाती दचकली. ऑफिसमधले अंकल आहेत. अन्वीला उत्तर पटलं नाही. त्या रात्री गजानन काका पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी डॉक्टरांकडे एक सीलबंद लिफाफा दिला. जर मला काही झालं तर हा लिफाफा फक्त अभिजितलाच द्या. डॉक्टरांनी विचारलं, यात काय आहे? गजानन म्हणाले, एका आयुष्याचं सत्य. रात्री 2 वाजले होते. संपूर्ण हॉस्पिटल शांत होतं. एक माणूस चेहऱ्यावर मास्क लावून मागच्या दरवाजाने आत शिरला. त्याच्या हातात एक इंजेक्शन होतं. तो सरळ अभिजितच्या आयसीयूकडे जाऊ लागला. CCTVत त्याची प्रत्येक हालचाल कैद होत होती. तो आत शिरला, अभिजितच्या बेडजवळ उभा राहिला आणि इंजेक्शन देण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात थांब, जोरात आवाज घुमला. तो आवाज ऐकताच त्या माणसाच्या हातातून इंजेक्शन खाली पडलं. दारात उभे होते गजानन काका. त्यांनी त्या माणसाचा हात पकडला, पण मास्क घातलेला तो व्यक्ती त्यांना जोरात ढकलून पळून गेला. गजानन काका खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. शुद्ध हरपण्यापूर्वी त्यांनी फक्त एवढंच वाक्य म्हटलं, अभिजित, तुझा सर्वात मोठा शत्रू तुझ्या घरातच आहे. हे ऐकताच डॉक्टर आणि पोलीस धावत आले. पण तो हल्लेखोर अंधारात गायब झाला होता. रात्रभर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता. आयसीयूमध्ये घुसून अभिजितला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करणारा हल्लेखोर कोण होता हे शोधण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गजानन काकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावरही उपचार सुरू होते. सकाळी 8 वाजता इन्स्पेक्टर अजय पाटील हॉस्पिटलमध्ये पोहोचले. CCTV फुटेज लगेच दाखवा. सुरक्षा प्रमुखाने सर्व फुटेज सुरू केलं. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं, एक काळा हुडी घातलेला माणूस मागच्या गेटने आत शिरतो. तो लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर जातो, सरळ ICUकडे वळतो, इंजेक्शन बाहेर काढतो आणि तेवढ्यात गजानन काका त्याला पकडतात. दोघांमध्ये झटापट होते. हल्लेखोर त्यांना ढकलतो आणि पळून जातो. इन्स्पेक्टर म्हणाले, झूम करा. स्क्रीनवर त्या माणसाचा चेहरा काही क्षणासाठी दिसला. स्वातीने स्क्रीनकडे पाहिलं आणि तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खालीच पडला. नाही, हे शक्यच नाही. तो चेहरा रोहनचाच होता. स्वातीच्या डोळ्यात भीती भरली. तिने लगेच नजर खाली केली. इन्स्पेक्टरने तिच्याकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही या व्यक्तीला ओळखता का? क्षणभर स्वाती काहीच बोलली नाही. तिच्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं. सत्य सांगावं की गप्प राहावं? ती हळू आवाजात म्हणाली, नाही, मी त्याला कधीच पाहिलेलं नाही. इन्स्पेक्टरने तिच्याकडे संशयाने पाहिलं. ठीक आहे, पण आम्ही त्याला शोधून काढू. अन्वीने ऐकलं. स्वातीला माहीत नव्हतं, दारामागे उभी असलेली अन्वी हे सगळं ऐकत होती. तिला आठवलं, हा तर तोच अंकल आहे ज्याच्याशी आई पार्किंगमध्ये बोलत होती. अन्वीच्या मनात शंका निर्माण झाली. अभिजितला शुद्ध आली त्याच दुपारी डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. अभिजित आता पूर्ण शुद्धीवर आले आहेत. संपूर्ण कुटुंब आनंदाने ICUकडे धावलं. अन्वी बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका.
अभिजितने तिचे अश्रू पुसले. मी कुठेही जाणार नाही. स्वातीही जवळ आली. तुम्ही कशा आहात? अभिजित तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहत राहिला. अपघातापूर्वीचे काही आठवणी त्याला दुसरपणे आठवू लागल्या. त्याला जाणवत होतं काहीतरी चुकीचं घडत आहे. सायंकाळी डॉक्टरांच्या परवानगीनंतर गजानन काका अभिजितला भेटायला आले. त्यांनी खिशातून तो जुना लिफाफा काढला. बाळा, आता वेळ आली आहे. अभिजितने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आत एक जुना फोटो, एक जन्मदाखला आणि एक पत्र होतं. पत्र उघडताच अभिजितचा चेहरा बदलला. त्याचे हात थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो गजानन काकांकडे पाहत म्हणाला, म्हणजे तुम्हीच माझे खरे वडील आहात. खोलीत उभे असलेले सर्व जण स्तब्ध झाले. स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. पण याहूनही मोठा धक्का अजून बाकी होता. कारण त्या क्षणी इन्स्पेक्टर अजय यांचा फोन वाजला. फोनच्या दुसऱ्या टोकावरून आवाज आला, सर, रोहन सापडला आहे. पण त्याने चौकशीत जे नाव घेतलं आहे ते ऐकून तुम्हीही हादराल. पोलीस स्टेशनमध्ये रोहन चौकशीसाठी बसला होता. इन्स्पेक्टर अजय पाटील त्यांच्यासमोर फाईल उघडून बसले होते. रोहन, हॉस्पिटलमध्ये घुसून अभिजितला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न तू केलास का? रोहन काही क्षण शांत राहिला. नंतर तो हळूच हसला. हो, मीच गेलो होतो. इन्स्पेक्टर टेबलावर हात आपटला. म्हणाले, का? रोहन म्हणाला, कारण मला तसं करण्यासाठी पैसे देण्यात आले होते. कोणी दिले? रोहनने काही क्षण डोळे मिटले. मग एक नाव घेतलं, विक्रम देशमुख. विक्रम? कोण होता? इन्स्पेक्टर हादरले. विक्रम देशमुख अभिजितचा चुलत भाऊ. गेली 10 वर्ष कंपनीत संचालक म्हणून काम करत होता. अभिजितचा सर्वात विश्वासू माणूस. हॉस्पिटलमध्ये ही बातमी पोहोचताच अभिजित विश्वासच ठेवू शकला नाही. विक्रम? अशक्य. इन्स्पेक्टरांनी जुन्या कागदपत्रांचा तपास केला. त्यातून समोर आले की कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार विक्रमनेच केला होता. कोट्यावधी रुपयांचा अपहार, बनावट कंपन्या, खोटी बिले. जर अभिजित पूर्णपणे बरा झाला असता तर ऑडिटमध्ये हे सगळं उघड झालं असतं. म्हणूनच अभिजित कायमचा गप्प व्हावा अशी विक्रमची इच्छा होती. त्या संध्याकाळी स्वातीने अभिजित समोर सर्व कबूल करण्याचा निर्णय घेतला. ती रडत म्हणाली, माझ्याकडून आयुष्यात एक मोठी चूक झाली. तिने रोहनशी झालेल्या जुन्या संबंधाबद्दल, त्याच्या ब्लॅकमेलबद्दल आणि भीतीमुळे गप्प राहिल्याबद्दल सगळं सांगितलं. अभिजित काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या. तो म्हणाला, तू मला आधी सांगितलं असतंस तर आपण दोघं मिळून हा प्रश्न सोडवला असता. स्वाती रडत त्याच्या पायाशी बसली. मला माफ करा. मी भीतीपोटी सत्य लपवलं. त्या रात्री अभिजितने गजानन काकांनी दिलेलं पत्र पुन्हा वाचलं. त्यात लिहिलं होतं, बाळा, परिस्थितीमुळे मला तुझ्यापासून दूर राहावं लागलं. पण मी प्रत्येक वाढदिवशी तुला दुरून पाहिलं. प्रत्येक यशावर अभिमान बाळगला. आज सत्य सांगतोय कारण मला वाटतं आता तू ते पेलू शकशील. अभिजितचे डोळे भरून आले. तो गजानन काकांच्या गळ्यात पडला. बाबा, मला इतकी वर्ष तुमची गरज होती. दोघेही अश्रूंमध्ये हरवून गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी विक्रमच्या ऑफिसवर छापा टाकला. लॅपटॉप, बँकेची कागदपत्र, बनावट करार, सगळे पुरावे सापडले. विक्रमला अटक करण्यात आली. जाता जाता तो अभिजितकडे पाहून म्हणाला, मी तुला भाऊ मानलं नाही, फक्त अडथळा मानला. अभिजितने शांतपणे उत्तर दिलं, संपत्ती माणसाला मोठं करत नाही, विचार मोठे करतात. संध्याकाळी डॉक्टर अभिजितच्या खोलीत आले. ते हसत म्हणाले, आता तुम्ही पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. सगळे आनंदात होते. पण त्या क्षणी डॉक्टरांनी एक नवीन मेडिकल रिपोर्ट अभिजितच्या हातात दिला. रिपोर्ट पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्या हळू आवाजात म्हणाले, हे कसं शक्य आहे? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, मिस्टर अभिजित, अपघातामुळे तुमच्या आयुष्यात अजून एक मोठा बदल झाला आहे आणि तो ऐकण्यासाठी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तयार राहावं लागेल. स्वाती, अन्वी आणि गजानन काका एकमेकांकडे पाहू लागले. हॉस्पिटलच्या खोलीत पूर्ण शांतता होती.
डॉक्टरांनी अभिजितच्या हातात मेडिकल रिपोर्ट दिला. अभिजितच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. डॉक्टर, यात नेमकं काय लिहिलं आहे? डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, अपघातामुळे तुमच्या मेंदूवर मोठा अपघात झाला होता. आता तुम्ही पूर्णपणे धोक्याबाहेर आहात, पण काही काळासाठी तुमच्यावर ताण येऊ देता कामा नये. तुम्हाला आयुष्याची गती कमी करावी लागेल. खोलीतील सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अन्वी धावत आली आणि वडिलांच्या मिठीत शिरली. बाबा, आत्ता ऑफिसला जाऊ नका. माझ्यासोबत जास्त वेळ राहा. अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. हो बाळा, आता माझ्यासाठी सर्वात मोठी कंपनी म्हणजे माझं कुटुंब. 2 दिवसांनी विक्रम आणि रोहनला न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवले. कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार, हॉस्पिटलमधील CCTV फुटेज, रोहनची कबुली, विक्रमच्या बँक व्यवहाराचे पुरावे. न्यायाधीशांनी दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. जाता जाता विक्रमने अभिजितकडे पाहिलं. माझ्याकडून मोठी चूक झाली. अभिजित फक्त एवढंच म्हणाला, पैसा माणसाला श्रीमंत करू शकतो, पण चांगला माणूस बनवू शकत नाही. त्या रात्री स्वाती अभिजित समोर आली. तिच्या हातात लग्नाचा फोटो होता. ती रडत म्हणाली, या फोटोमध्ये दिसणाऱ्या विश्वासाला मी तडा दिला. मी रोज स्वतःला दोष देत जगत होते. अभिजित काही क्षण शांत राहिला. स्वाती, विश्वास तुटला की जुळायला वेळ लागतो. मी शिक्षा भोगायला तयार आहे. शिक्षा न्यायालय देतं, पण नातं वाचवायचं की नाही हा निर्णय मन घेतं. स्वातीने डोळे मिटले. मला एक संधी द्या. मी पुन्हा तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. अभिजितने उत्तर देण्यासाठी घाई केली नाही. तो म्हणाला, वेळच उत्तर देईल. काही दिवसांनी गजानन काका अभिजितला जुन्या गावात घेऊन गेले. तिथे एक लहानसं घर होतं. भिंतीवर अभिजितच्या बालपणापासून आजपर्यंतचे फोटो लावले होते. अभिजित आश्चर्यचकित झाला. हे सगळं? गजानन काका हसले. तू माझ्यापासून दूर होतास, पण माझ्या नजरेपासून कधीच दूर नव्हतास. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. वर्षानुवर्षाची दुरावलेली नाती त्या दिवशी पुन्हा जुळली. 1 वर्षानंतर अभिजितने कंपनीची जबाबदारी सक्षम व्यवस्थापनाकडे सोपवली. स्वतः मात्र सामाजिक कामात सहभागी झाला. हॉस्पिटलला आधुनिक उपकरणं दान केली. अन्वीसोबत रविवारी वेळ घालवणं हा त्याचा नियम झाला. एका कार्यक्रमात अभिजित म्हणाला, मृत्यूची भीती माणसाला बदलत नाही, पण सत्याची जाणीव नक्की बदलते. पैसा, संपत्ती, पद हे सगळं क्षणिक आहे. शेवटी तुमच्यासोबत उरतं ते फक्त तुमचं कुटुंब, तुमचे संस्कार आणि तुमची माणुसकी. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. अन्वीने वडिलांचा हात घट्ट धरला. गजानन काका हसत होते आणि अभिजितच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी खरं समाधान दिसत होतं. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. तो तुटला तर पुन्हा उभा करता येतो, पण त्यासाठी सत्य स्वीकारण्याचं धैर्य, पश्चाताप आणि कृती या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. मित्रांनो, प्रत्येक नातं विश्वासावर उभं असतं. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा हे सगळं पुन्हा मिळू शकतं, पण एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा जुळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करावे लागतात. आजच्या कथेने आपल्याला एक गोष्ट शिकवली. संकटाच्या काळातच माणसाचा खरा चेहरा समोर येतो. काही जण संपत्तीसाठी नाती विसरतात, तर काही जण नात्यांसाठी सर्वस्वाचा त्याग करतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल, डोळ्यात पाणी आणलं असेल किंवा काहीतरी नवीन शिकवलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच हृदयस्पर्शी, रहस्यमय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत कायम राहा. तोपर्यंत काळजी घ्या, आपल्या माणसांवर प्रेम करा आणि पुन्हा भेटूया एका नव्या थरारक आणि भावनिक कथेसह. धन्यवाद.